प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मूल्यवान नावामध्ये आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे। आज गुरुवार दिनांक 31 डिसेंबर 2020 हा वर्षाचा अखेरचा दिवस। प्रभूने इथवर सहाय्य केलंस, आम्ही प्रभूला धन्यवाद देत आहोत। आम्ही आपली नववर्षपूर्व उपासना प्रारंभ करीत आहोत। देव बापाला धन्यवाद असो। तू आपल्या मनात विचार कर की मनुष्य आपल्या पुत्रास ताडण करतो, तसा तुझा देव परमेश्वर तुला ताडण करीत आहे। देव बापा त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळास आपण प्रार्थना करूयात। प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंचा प्रभू, देवादी देवा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत। प्रभू, वर्षभर तुझी कृपा द्या, अनुग्रह दिलीस आणि आता आम्ही नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभा आहोत। उद्यापासून आम्ही नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत। प्रभू, हा 31 डिसेंबरचा दिवस, वर्षाखेरचा दिवस, प्रभू आम्ही तुझ्या समोर आहोत। वर्षभर पुरलेल्या कृपेबद्दल, दयेबद्दल, आशीर्वादांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो। आजची भक्ती आशीर्वादित कर, सर्व मंडळीला आशीर्वादित कर, तुझी कृपा द्या, अनुग्रह दे आणि तू गौरवीला जा, उंचीला जा बापा। सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत। धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन। देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी यावेळेला आम्ही गीत गाणार आहोत। मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि देवाच्या उपकार स्तुतीसाठी आपण गीत गात आहोत। ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे। ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे। अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे। पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, त्याला उणे रे कशाचे। ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे। हीन दीन वृत्ती मेली, समर्थता तेथे भरली। हीन दीन वृत्ती मेली, समर्थात तेथे भरली। दिव्य स्फुरे अवनी दिपली, मुळचे तेजाचे, त्याला उणे रे कशाचे। ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे। हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला, हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला। धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे तुझला, भय रे कशाचे। ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे। प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्व मिळून जाहीर करीत आहोत। सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू,
जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया पासून जन्मला, ज्याने पिंताई पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय कराव्यास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आळीपाळीचा शास्त्रपाठ आहे. संस्कार व विधी आणि निवडक शास्त्र भाग यामधून पान क्रमांक 83 उपकार स्मरण. प्रारंभ करीत आहोत. जे सर्व धर्मशास्त्र आज मी तुला विदित करीत आहे ते मान्य करून पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजास परमेश्वराने शपथपूर्वक देऊ केलेल्या प्रदेशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. तुझा देव परमेश्वर ही 40 वर्षे रानातून तुला कोणत्या रीतीने घेऊन आला याची आठवण ठेव. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय काय आहे व तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी, म्हणून त्याने तुला लीन केले. तुझी उपासमार होऊ दिली, तेव्हा तुला किंवा तुझ्या पूर्वजास ठाऊक नसलेला जो मानना त्याच्या योगाने त्याने तुझे पोषण केले, ते यासाठी की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, असे तुझ्या प्रत्ययास आणून द्यावे. ही 40 वर्षे तुझी वस्त्रे जीर्ण झाली नाहीत, तुझे पाय सुजले नाहीत. तू आपल्या मनात हा विचार कर की मनुष्य आपल्या पुत्रास ताडण करतो, तसा तुझा देव परमेश्वर तुला ताडण करीत आहे. तर आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळ, त्याच्या मार्गाने चाल व त्याचे भय बाळग, कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशी घेऊन जात आहे. खोऱ्यात किंवा डोंगरात उगम पाहून पाण्याने भरलेल्या नद्या, झरे, ओळ त्यात वाहत आहेत. गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबे यांचा तो देश आहे. मध व तेल देणारे जैतून यांचा तो देश आहे. त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील, तुला कोणत्याही गोष्टीची वाहन पडणार नाही. तेथले धोंडे लोखंड आहेत व तेथल्या पहाडातून तुला तांबे खणून काढता येईल. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि जो उत्तम देश तुझा देव परमेश्वर याने तुला दिला आहे त्याबद्दल तू त्याचा धन्यवाद करशील. आपला देव परमेश्वर याला तू विसरू नये. ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे त्या पाळावयाचे सोडून देशील तर सांभाळ. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यात राहशील. तुझी गोरे ढोरे, शेंडरे मेंढरे यांची वृद्धी होईल. तुझे सोने रुपये व तुझी सर्व मालमत्ता वाढेल. तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊन ज्याने तुला दास्यगृहातून मिसर देशातून काढून आणले तो तुझा देव परमेश्वर याला विसरू नये म्हणून सांभाळ. आग्या, सर्पांनी व विंचवांनी व्यापलेल्या विस्तीर्ण व भयानक रानातून आणि पाणी नसलेल्या वृक्षभूमीतून त्याने तुला आणले. त्याने तुझसाठी गारगुटीच्या खडकातून पाणी काढले आणि तुझ्या पूर्वजास माहीत नसलेला जो मानना त्याच्या योगाने रानात तुझे पोषण केले, ते यासाठी की तुला लीन करावे व कसोटीस लावून अखेरीस तुझे कल्याण करावे. तसेच हे धन माझ्या सामर्थ्याने व भुजबलाने मला प्राप्त झाले असे तू मनात म्हणू नको. तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण धन प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य तोच तुला यासाठी देत आहे की त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखावा. आज हे विदितच आहे. आमेन. मंडळीने कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन इब्री लोकास पत्र 12वा अध्याय वचने 4 ते 13.
इब्री लोकास पत्र अध्याय 12 आणि वचने 4 ते 13. तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको, कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा करीतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात. देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितो आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही दासी पुत्र आहात. शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरीत असू. तर आपण विशेष करून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करीत होते, पण तो करीतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करीतो. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलटी खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. देई बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देई बापाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आपण पालखी प्रार्थनेमध्ये जात आहोत आणि देव बापाला धन्यवाद देऊयात की या वर्षामध्ये देवाने आम्हाला सर्व प्रतिकूल संघर्षमय परिस्थितीमध्ये सुद्धा कृपेवर कृपा पुरवलेली आहे. त्यांनी सांभाळलं, देवदूतांच्या छावणीत राखलं, कोणताही रोग आजारमरी महामारी आम्हा जवळ येऊ दिली नाही. आम्ही देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, अब्राहम, इसाक, याकूब यांच्या देवा, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचा देव पिता तू आहेस. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावातच आम्ही तुला आब्बा आणि बापा म्हणून हाक मारित आहोत. हे बापा, हे थोर सहाय्य केलंस, एबेनेझर झालास. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. वर्षभर बापा परमेश्वरा तू आमच्या बरोबर होतास याचा प्रत्यय आम्हाला दिला. आम्ही तुझं उपकार स्मरण करतो. बापा, आज आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा परमेश्वरा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे ही देवाची मंडळी तू राखलीस, सांभाळलीस, जोपासलीस, वाढवलीस आणि या मंडळीच्या द्वारे तू अनेक भक्त जनांना बापा परमेश्वरा ही ऑनलाईन भक्ती मिळू दिलीस. त्या सर्वांसाठी मी तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि विनंती करतो की बापा प्रत्येकांच्या घरात तू आपली सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू जसं आजपर्यंत भरलेलं आहेस तसं इथून पुढे भरावंस अशी आभार प्रदर्शनासह ही विनंती तुला सादर करीत आहे. आम्हा प्रत्येकाच्या भोवती बापा परमेश्वरा तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेवलेली आहे, जेणेकरून कोणताही रोग, आजारमरी, महामारी आमच्या आसपास सुद्धा आलेली नाही. प्रभू, ही तुझी कृपा द्या, अनुग्रह आहे. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. बापा, सर्व पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्ससाठी आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो की बापा परमेश्वरा त्यांनी आपलं काम सत्याने, सचोटीने वर्षभर केलेलं आहे. तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा आम्ही आभार मानतो, उपकार स्तुती करतो मेथोडिस्ट चर्च इन इंडिया या सर्व भारत वर्षामध्ये काम करणाऱ्या मेथोडिस्ट चर्च करिता बापा परमेश्वरा सर्व बिशप वर्ग आणि सर्व मंडळ यांच्यासाठी आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. प्रत्येकांना बापा तू तुझा आशीर्वाद दिलास, तुझे आभार मानतो. मुंबई रिजनल कॉन्फरन्स, आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण, त्यांचं कुटुंब, त्यांचे सर्व कॅबिनेट आणि एक्झिक्युटिव्ह बोर्ड, प्रभू या आणि मुंबई रिजनल कॉन्फरन्स अंतर्गत येणाऱ्या सर्व मंडळ्या बापा परमेश्वरा पाळक वर्ग यांच्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो, कारण त्यांना तू आशीर्वादित केलेला आहेस. बापा परमेश्वरा आम्ही प्रार्थना करीत आहोत की बापा परमेश्वरा सर्व मिशनरी आणि सर्व सुवार्थिक ज्यांनी बापा परमेश्वरा आपलं समर्पण देवाला केलेलं आहे आणि प्रभू देव राज्याची वाढ व्हावी म्हणून ज्यांनी बापा परमेश्वरा सुवार्तेचं ओझं घेतलेलं आहे, सुवार्तेचे भागीदार बनलेले आहेत, बापा त्या सर्वांना तू आशीर्वादित केलेला आहेस. तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो.
बापा परमेश्वरा, भारत देशाला तू राखलंस, सांभाळस, जोपासलंस. बापा परमेश्वरा, आम्ही आठवण स्मरण करतो की बापा परमेश्वरा, ज्यांच्या घरात शोक झालेला आहे या कोविड-19 मुळे, प्रभू त्यांचं सांत्वन तू केलंस. तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. बापा परमेश्वरा, सर्व आमचा देश आणि महाराष्ट्राचे भयग्रस्त असताना तू त्यांना भय मुक्त केलंस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हा कोविड-19 आमच्या देशातून तू हद्द पार केलेला आहेस, ह्या विश्वासाने आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो की बापा परमेश्वरा, आमच्या सर्व राज्यकर्त्यांना तू तुझी कृपा द्या, अनुग्रह पुरवलेला आहेस. बापा परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो की सर्व चर्चेस आता सुरू तू केलेले आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो की तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आता तुझी उपासना होत आहे. बापा, मी तुझा दास सेवक पुन्हा एकदा नव्याने बापा परमेश्वरा तुला सादर होत तुझी उपकार स्तुती करतो की वर्षभर तुम्हाला शक्ती, सामर्थ्य, कृपा द्या, अनुग्रह पुरवलास. मी आणि माझं कुटुंब सदैव बापा तुझ्या पुढे नम्र लीन राहावा अशी कृपा द्या, अनुग्रह दिलास. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती. बापा, तू गौरीला जा, उंचवीला जा. मान महिमा गौरव देवाला. प्रभू, तू उंचवीला जा, गौरीला जा. उद्या आम्ही नवीन वर्षामध्ये प्रवेश करीत आहोत, तेव्हा तू आमच्या बरोबर राहा. बापा, आम्हाला सहाय्य कर. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहणार आहोत आणि ह्या वेळेला आम्ही शुभवर्तमान वाचन करणार आहोत. लूक शुभवर्तमान अध्याय 1. लूक शुभवर्तमान अध्याय 1 आणि त्याची वचने आम्ही वाचत आहोत 5 पासून ते 25 पर्यंत. लूक 1, 5 ते 25. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माचे भविष्य. यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखर्या नावाचा कुणी एक याजक होता. त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. अलिशिबा वांज असल्यामुळे त्यास मूलबाळ नव्हते. ती उभयता वयातीतही झाली होती. एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करीत असता याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्यांच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखर्या अस्वस्थ व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, जखर्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो द्राक्षरस व मद्य कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्रायलाच्या संतानातील पुष्कळास त्यांचा देव प्रभू याच्याकडे वळवील. बापाची अंतःकरणे मुलांकडे व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी, म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. तेव्हा जखर्या देवदूताला म्हणाला, हे मी कशावरून समजू, कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नी वयातीत आहे. देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवासमोर उभा राहणारा गब्रिएल आहे आणि तुझ्या बरोबर बोलावयास व ही सुवार्ता तुला कळवावयास मला पाठविण्यात आले आहे. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही, कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाही. इकडे लोक जखर्याची वाट पाहत होते व त्याला पवित्र स्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना. तेव्हा त्याला पवित्र स्थानात दर्शन झाले असे त्यांनी ओळखले. तो त्यास खुणा करीत होता. तो तसाच मुका राहिला. मग त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला.
त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलिशिबा गरोदर राहिली आणि 5 महिने एकांतात राहिली. ती म्हणत असे की लोकात माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले, तेव्हा माझ्यासाठी त्याने असे केले. हे देव बापाचं शुभवर्तमान आहे. देव बापा वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला उभे असतानाच आपण देवाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गाणार आहोत. प्रभूच वाट दाखवी स्वतः मला तो चालवी. सुचे मना जय हा विचार तै वाटे समाधान फार. तो चालवी स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी. हर्षाच्या समयी कधी क्लेशाच्या प्रलयी. सुखात की दुःखात मी तो चालवी तो नेहमी. तो चालवी स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी. मी हात त्याचा धरितो संतुष्ट आता राहतो. तो हर्षवी की दुःखवी तरी प्रेमाने चालवी. तो चालवी स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी. संपेल जेव्हा माझी धाव जय होई माझा पूर्ण भाव. तै मृत्यू तीरी न भिणार. प्रभूच चालवील पार. तो चालवी स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी. मंडळीने कृपा करून खाली बसून घ्यावे.
यावेळेला आपण संदेशाकडे जाणार आहोत. देवी बापाला धन्यवाद असो प्रियानो. वर्षाअखेरचा संदेश देवाने आम्हाला पाठवून दिलेला आहे आणि आपणा सर्वांना माहिती आहे की या संपूर्ण आगमन समयामध्ये आम्हाला देवबापाने जो विषय दिलेला आहे तो आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनाची आतुरता. आणि प्रत्येक वचन आमच्या डोळ्यापुढे होते. स्तोत्र 105 आणि 4. त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. ही सवलत नाही. जमलं तर जमलं, नाही जमलं तर सोडून द्या असं नाही. ही आज्ञा आहे. परमेश्वराच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. ही परमेश्वर देवाची आमच्याकडून अपेक्षा आहे. ज्या देवाने आम्हाला निर्माण केलं, ज्या देवाने आम्हाला आशीर्वादित केलं, ज्या देवाने आम्हाला सांभाळलं, कोविड-19च्या भयानक अशा या अंधारामध्ये सुद्धा तेव्हा आमचा प्रकाश झाला, त्याची ही अपेक्षा आहे. त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. आणि प्रियानो, काय सांगावं, ऐन डिसेंबर मध्ये चर्च सुघडली, भक्ती सुरू झाली, काही का होईना आम्ही प्रभूला धन्यवाद देऊयात. आणि प्रभूने आम्हाला विषय दिला त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. जे चर्चमध्ये आलेले आहेत त्यांनी केवळ चर्च डेकोरेशनचं, चर्च इमारतीचं दर्शन घेऊ नये, पाळकाचं दर्शन घेऊ नये, किंवा आपल्याला पुष्कळ 9 महिने लोक भेटले नाही त्यांचं दर्शन घेऊ नये, तर परमेश्वर देवाचं दर्शन घ्यावं ही त्याची अपेक्षा आणि इच्छा आहे. आणि आम्ही त्यामध्ये पाहिलं की मत्ते 5:8 सांगत आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. देवाचं दर्शन त्यांनाच होईल जे अंतःकरणाचे शुद्ध आहे. शुद्ध अंतःकरणासाठी आम्ही काय केलं पाहिजे? स्तोत्रकर्ता दावीद सांगतो स्तोत्र 51:10 मध्ये की हे परमेश्वरा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. प्रार्थना करा, शुद्ध अंतःकरणासाठी प्रार्थना करा. आणि आम्ही पाहिलं पाऊल सांगतो निर्धार करा. प्रेषितांचे कृत्य 16वं वचन, शुद्ध अंतःकरणासाठी निर्धार करा. मी देवाबाबत आणि मनुष्याबाबत माझं अंतःकरण सतत शुद्ध राखण्याचा यत्न करतो, प्रेषित पाऊल म्हणत आहे. आणि शुद्ध अंतःकरण होण्याची जागा मंडळी आहे. एफिसकरास पत्र 5:26. मंडळीला देव वचनरूपी जलस्नानाने स्वच्छ आणि पवित्र करतो प्रियांनो. आणि मग आम्ही त्यामध्ये एक 6 उदाहरणं पाहिली की ख्रिस्त जन्माच्या संदर्भात त्यांनी आपलं अंतःकरण शुद्ध राखलं आणि त्यातून आम्ही बोध घेतला. आज आम्ही 7वं आणि शेवटचं उदाहरण पाहणार आहोत आणि ते आहे जखर्या याजक. शुद्ध अंतःकरणाचे शेवटचे 7वे उदाहरण की जे ख्रिस्त जन्माच्या संदर्भात आम्हाला सांगता येईल. आणि प्रियांनो, त्यासाठी आम्ही शास्त्रपाठ वाचला. लूक सुवर्तमान 1 अध्याय 5 ते 25. योहानाच्या जन्माचे भविष्य यात सांगितलेले आहे. बाप्तिस्मा करणारा योहान. आणि लूक सुवर्तमान 1 अध्याय 57 ते 80. बाप्तिस्मा करणारा योहानाचा जन्म कसा झाला हा सगळा वृत्तांत त्या ठिकाणी दिलेला आहे. हे दोन्ही शास्त्रपाठ आपण आज जरूर वाचावेत. जखर्या शुद्ध अंतःकरणाचा होता, कारण देवाने केलेली शिक्षा तो निमूटपणे सहन करीत होता. देवाने केलेली शिक्षा जखर्या याजक निमूटपणे सहन करीत होता. कुणी असं समजू नये देव फक्त सर्वसाधारण लोकांना शिक्षा करतो, याजकांना, मुख्य याजकांना, प्रमुख याजकांना, पाळकांना. आणि आता त्याच्या पुढे मी बोलत नाही, त्यांना शिक्षा करत नाही. देव आधी शिक्षा त्यांना करतो, लक्षात घ्या. कारण देवाचं वचन सांगतं जे शिक्षक आहेत त्यांना दुप्पट शिक्षा होईल. आणि दुप्पट शिक्षा कोणती? आधी शिक्षा होते त्यांना आणि मग सर्व लोकांना पण होते, त्याबरोबर पण आणि आधी पण दुप्पट शिक्षा. शिक्षकांना दुप्पट शिक्षा आहे. याजकाला शिक्षा केली का? याजक असून विश्वास ठेवला नाही त्याने. गब्रिएल देवदूताने संदेश दिला. कोणाचा संदेश दिला? परमेश्वर देवाचा संदेश दिला. आणि कोणती सुवार्थ सांगितली त्याने?
या वृद्धपणातही तुला मुलगा होईल. अरे ही काही नवीन गोष्ट नव्हती देवासाठी आणि त्या याजकासाठी. अब्रामाला सुद्धा 75व्या वर्षी मुलगा झाला होता, इसहाक. त्यांनी विश्वास ठेवायलाच पाहिजे होता. याजक होता, देवाच्या मंदिरात सेवा करणारा, परमपवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचं काम करणारा. देवाला आवडलं नाही, देवाने शिक्षा केली. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म होईपर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही. प्रियानो, काय सांगावं, बाळकाला सर्वात मोठी शिक्षा जर कोणती असेल ना तर मुक होण्याची. देवाच्या सेवकाला सर्वात मोठी शिक्षा कोणती असेल तर मुक होण्याची. आणि याचा अनुभव मी या 9 महिन्यात घेतला. मंडळी नाही, कुणी नाही, काय, मुका झाला बाळक, मुका झाला. ऑनलाईन संदेश पाठवत होतो, व्हॉट्सअपवर पण संदेश पाठवत होतो. पण प्रियानो, मंडळीच्या पुढे बोलणं ते काही वेगळीच गोष्ट आहे. सगळे पाळक लोक मुके झाले. 9 महिने. जकर्या किती महिने मुका होता? 9 महिनेच. जकर्या सुद्धा 9 महिनेच मुका होता. त्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म होईपर्यंत मुका. वर 9 दिवस. आमचे किती दिवस झाले काय माहिती. परंतु देवाची शिक्षा. प्रियानो, जकर्याला शिक्षा झाली. जकर्याने निमूटपणे ती सहन केली. शुद्ध अंतःकरणाचा हा पुरावा आहे. परमेश्वर देवाने अखंड इस्रायलाचा राजा दावीद याला शिक्षा केली. जेव्हा त्याने त्या बेतशेबेबरोबर गमन केलं, परमेश्वर देवाने त्याला शिक्षा केली, निमूटपणे सहन केली. नाथान संदेशाने त्याचं ताडण केलं, निमूटपणे दाविदाने सहन केली. प्रियानो, शुद्ध अंतःकरणाचा हाच पुरावा आहे. देवाला कधी दोष देऊ नका, देवाला कधी उलटून बोलू नका. देवाने माझ्या जीवनात असं का केलं, देवाने माझ्या जीवनात असं का केलं, मला हे का देवाने सगळं संकट दिली, हे रोग दिले, हे अभाव दिले, ह्या अडचण. देवाला कधीच दोष देऊ नका. योबाने कधीच दोष दिला नाही आणि म्हणून योबाला दुप्पट आशीर्वादित केलं. तात्पर्य काय सांगत आहे? देवाच्या मुलांनी देवाच्या शिक्षेचा आदर करावा, म्हणजे पश्चाताप करावा, म्हणजे अंतःकरण शुद्ध होईल. इब्री 12:4-13 ही वचने आम्ही वाचलेले आहेत. जे देवाचे लोक आहेत, ख्रिस्ती लोक आहेत, प्रियानो, देवाच्या शिक्षेचा आदर करू नका. कुणी असे समजू नये की देवापासून मला कधीच शिक्षा होणार नाही, कारण मी फार सरळ मार्गाने चालणारा, मी कधीच पाप न करणारा, कधीच खोटं न बोलणारा. मी अतिशय लक्षात घ्या, जोपर्यंत आम्ही ह्या मातीच्या देहात आहोत तोपर्यंत त्या मातीच्या देहाचा कल हा नेहमीच त्या पापाकडे असणार, त्या सैतानाचे हल्ले होणार. आणि म्हणून कुणी असा दावा करू नये जो म्हणतो माझ्याठायी पाप नाही, तो लबाड आहे, प्रेषित योहान म्हणतो. आणि म्हणून शिक्षा होईल, अनादर करू नका. देवाला शरण जा, पश्चाताप करा, निमूटपणे सहन करा. शुद्ध अंतःकरणाचा तो पुरावा आहे. अंतःकरण शुद्ध होईल. प्रियानो, जुन्या करारामध्ये देवाच्या शिक्षेचं स्वरूप काय होतं, थोडक्यात मी तुम्हाला सांगत आहे. देवाच्या शिक्षेचे स्वरूप जुन्या करारात 2 शमूएल 24वा अध्याय 1-25 ही वचने घरी गेल्यावर वाचा. 2 शमूएल 24वा अध्याय 1-25. आणि दाविदाने एक पाप केलं. कोणतं पाप केलं? शिरगणतीचं. इस्रायलाची मोजदाद केली, इस्रायलाची गिणती केली, गिणती. देवाला आवडलं नाही. म्हणजे दाविदाला काय सांगायचं होतं की एवढे लोक आहेत, मला पराभवाची काही भीती नाही. कधी कधी आम्ही असंच करतो, माझा बँक बॅलन्स इतके आहे, मला काही भीती नाही. कोविड-19 झाला तरी मी 5 लाख रुपये भरील, 2.5 लाख रुपये भरील. अजिबात नाही. आमच्या कुठल्याच गोष्टींनी आमचा बचाव होत नाही. आमचा बचाव करणारा परमेश्वर देव आहे. दाविदाने शिरगंती केली, देवाला आवडलं नाही, पाप झालं. आणि मग तो गाद संदेशा त्याच्याकडे आला आणि त्याचं ताडण केलं. त्याला सांगितलं, तू चुकलास, आता देवाने तुला शिक्षा केलेली आहे. आणि प्रियांनो, जुन्या करारातलं शिक्षेचं स्वरूप हे होतं. पहा, 2 शमूएल 24वा अध्याय 13 वचनात सांगितलंय, 7 वर्षे दुष्काळ, 3 महिने शत्रू पाठलाग करणार आणि 3 दिवस मरी. हे 3 पर्याय दाविदाच्या पुढे ठेवले शिक्षेचे. आता बघा ना,
दाविदाला परमेश्वर देव सांगत आहे, बा तुला शिक्षा तर होणार, पण कोणती शिक्षा करू तू सांग. आणि 3 पर्याय ठेवले. जुन्या करारातलं हे शिक्षेचं स्वरूप. 7 वर्ष दुष्काळ तुझ्या देशात, 3 महिने शत्रू पाठलाग करणार तुझा आणि तू पाळणार, आणि 3 दिवस तुझ्या देशात मरी फिरणार. प्रियांनो, दावीद द्रष्टा होता, संदेष्टा होता. दावीद म्हणाला, मला माझ्या देवाच्या हाती पडू द्या. देव दयाळू कनवाळू आहे, मंद क्रोध आहे, मला देवाच्या हाती पडू द्या. आणि त्याने 3रा पर्याय निवडला, 3 दिवस मरी. 3 दिवस मरी. प्रियांनो, देवदूत आला आणि मरी पसरले. 70,000 लोक मेले. दावीद प्रार्थना करत आहे, पश्चाताप करत आहे, देवाला शरण जाते. परमेश्वर देवाने सांगितलं देवदूताला, बस बस. शिक्षा पुरी होऊन न होताच, 3 दिवस पुरे न होताच परमेश्वर देवाने त्या देवदूताला सांगितलं, बस. प्रियांनो, आम्हाला काय शिकायला मिळतं? ख्रिस्ती लोकांच्या जीवनात परमेश्वर देव काही प्रतिकूल गोष्टी येऊ देतो. काही प्रतिकूल गोष्टी, याची 2 कारणे असू शकतात. एक म्हणजे शिक्षा आणि 2 म्हणजे कसोटी आणि परीक्षा. देव ही पण कसोटी पाहत असतो आमची, की आम्ही विश्वासू राहू किंवा नाही. जेव्हा आम्हाला त्याला उच्च पदावर चढवायचं असतं किंवा आम्हाला जास्त आशीर्वाद द्यायचे असतात, तो आमची परीक्षा. प्रियांनो, आमच्यावर जेव्हा शिक्षा येते, आमच्यावर जी प्रतिकूल परिस्थिती येते, आम्ही सर्वात पहिलं आत्मपरीक्षण करायचं आहे की ही शिक्षा आहे की कसोटी, परीक्षा आहे. परंतु दोन्ही याच्यामध्ये आम्ही देवाला धन्यवादच दिले पाहिजे. प्रियांनो, 1 करीन 11 अध्याय 28 ते 32. 1 करीन 11 अध्याय आणि त्याचं 28 ते 32 ही वचनामध्ये संत पाऊल नव्या करारातल्या शिक्षेचं स्वरूप सांगतो. नव्या करारातल्या शिक्षेचं स्वरूप. जुन्या करारातल्या शिक्षेचं स्वरूप होतं, दाविदाला ते त्याने सांगितलं. आता नव्या करारातलं शिक्षेचं स्वरूप पाऊल सांगत आहे. 1 करीन 11, 28 ते 32 मी वाचत आहे. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे, कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड उडून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत. ह्याचे कारण हेच, आपण आपला न्याय निवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की जगाच्या बरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. देव आम्हाला का शिक्षा करतो? का शिक्षा करतो? कारण जगाला जी दंडाज्ञा होणार आहे ती आम्हाला होऊ नये. आम्ही इब्री 12, 4 ते 12 वचनामध्ये आम्ही वाचलं. इब्री 4, 12वा अध्याय आणि 4थ्या वचनापासून पुढे आम्ही वाचलं की जसा बाप आपल्या मुलाला शासन करतो, शिक्षा करतो, तसाच देव ज्याच्यावर प्रीती करतो आपल्या मुलांना तो शासन करतो, यासाठी की जगाला जी दंडाज्ञा होणार आहे ती आम्हाला त्याच्या लेकरांना होऊ नये. हे सर्वांना माहिती आहे. प्रियांनो, पाऊलाने सांगितलेल्या शिक्षेचं स्वरूप काय होतं? दुर्बळ, आजारी, निद्रेत. आणि कशासाठी? प्रभू भोजनाचं जर आम्ही भ्रष्टीकरण केलं, प्रभू भोजन जर अयोग्य प्रकारे घेतलं, तर लक्षात ठेवा प्रियांनो, शासन आहे, शासन. दुर्बळ, आजारी, निद्रेत. मग ती शारीरिक दुर्बळता असेल, ती आध्यात्मिक दुर्बळता असेल. आध्यात्मिक दुर्बळता काय आहे माहिती का प्रियांनो? कोणाचं काही सहनच होत नाही. साधं बोललेलं सहन होत नाही, किंवा लगेच हेवा वाटायला लागतो. एखाद्याचं काही चांगलं झालं की हेवा, मत्सर, हे दुर्बळतेचं चिन्ह. बालक आहे, आजारी, मग आध्यात्मिक असेल शारीरिक असेल.
शारीरिक आजार पण हे एक शिक्षेचं स्वरूप आहे, पण आध्यात्मिक आजार हे वेगळेच आहे. बायबल वाचूशी वाटत नाही, चर्चला जाऊशी वाटत नाही, चर्चला गेले तर चर्चमध्ये झोप येते, गाणे गाऊशी वाटत नाहीत, चर्चमध्ये काही सेवाच करूशी वाटत नाही. आजारी माणसं चर्चमध्ये आम्ही पाहतो. जर एखाद्याला काम सांगितलं ना, प्रियानो तुम्ही एखादं, आणि त्याने जर नाही केलं ना, तर एखाद्याला काम सांगितलं आणि त्याने नाही केलं तर त्याच्यावर चिडू नका, त्याला म्हणा तो आजारी आहे, जाऊ दे, असू दे, आजारी आहे, आपण समजून घेऊ ना, त्याच्यावर चिडायची काय गरज आहे. आणि निद्रा पवित्र शास्त्र त्याला वेगळाच अर्थ आहे. निद्रा म्हणजे मृत्यू नाही प्रियानो, निद्रा म्हणजे झोप नाही. पवित्र शास्त्रात सांगितलेली झोप फार वेगळी आहे. आणि म्हणून आम्ही विशेष प्रकारे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रियांनो, निद्रा म्हणजे काय. रोमकारासपत्र 13 अध्याय 11 पासून पुढे, रोम 13:11 पासून पुढे, समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे, निद्रेतून उठावे. आता ही झोप आध्यात्मिक झोप आहे. शारीरिक झोप कोणती असते? दुर्बळतेमुळं, अशक्तपणामुळं माणसाला काहीच करूशी वाटत नाही, नुसतं झोपूशी वाटतं. आध्यात्मिक झोप काय आहे बघा. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करावी. आता झोप कोणकोणती आहे ते पहा. दिवसा ढवळ्या साजेल असे शिष्टाचाराने चालावे. पहिली झोप चैनबाजी, दुसरी झोप मद्यपान, तिसरी झोप विषयविलास, चौथी झोप कामासक्ती, पाचवी झोप कलह, सहावी झोप मत्सर, सातवी झोप देहवासना. झोप आहे प्रियानो, ही झोप आध्यात्मिक झोप. प्रियानो, जर माझ्याकडून प्रभू भोजनाचं भ्रष्टीकरण झालं, जर अयोग्य प्रकारे मी प्रभोजन घेतलं, तर शिक्षा ही आहे. आता संत पावलाने आम्हाला इशारा दिलेला आहे, मी दिलेला नाही. कुणी असं म्हणू नये, बाळक काही म्हणतो, हे माझं वाक्य नाही. पाऊल काय म्हणतो? म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. आत्मपरीक्षण करा आणि मग खा आणि मग प्या. एक संस्कार विधी पार पाडू नका, एक प्राघात पूर्ण करू नका, एक ख्रिस्ती धर्माची रूढी परंपरा पार पाडू नका. आत्मपरीक्षण करा आणि मग खा. आणि काही दिसत असेल तर पश्चाताप करा. शिक्षेत जाऊ नका प्रियानो, शिक्षेत जाऊ नका. प्रभू आज आम्हाला हे सांगते, शुद्ध अंतःकरण. त्या जखऱ्या याजकाचं, त्याने शिक्षेचा अनादर केला नाही, निमूटपणे शिक्षा सहन केली, पश्चाताप केला. प्रियानो, आज प्रभू आम्हाला ते सांगत आहे. प्रभूला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आज प्रभू भोजन आम्ही घेणार आहोत. प्रभू, आत्मपरीक्षण करता येऊ दे, योग्य प्रकारे प्रभू भोजन घेता येऊ दे. आमच्यावर शिक्षा नको, तर आमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होऊ दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. ही वेळ दानार्पणाची आहे. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि आज आपल्या अंतःकरणाची तयारी करण्यासाठी आम्ही एक विशेष गीत ऐकणार आहोत. प्रियानो, गीत फक्त मनोरंजनासाठी ऐकू नका, त्यातले शब्द फार महत्वाचे आहेत आणि आपलं आत्मपरीक्षण करण्याला आम्ही सिद्ध राहिलं पाहिजे. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. प्रारंभीची प्रार्थना आपण करत आहोत. देवबापाला धन्यवाद असो. आपण डोळे झाकूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आज आम्ही तुला काय अर्पण घेऊन येणार बापा? आमचा आत्मा, जीव, शरीर आम्ही तुला समर्पित करीत आहोत, त्याचा स्वीकार कर. आणि बापा परमेश्वरा, आमच्या
श्रमाद्वारे जे काही आम्ही कमवलेलं आहे त्यातूनच आम्ही तुला काही अर्पण करणार आहोत, यासाठी की देवाचं राज्य वाढावं. प्रभू, तुझी कृपा दे, दया दे, अनुग्रह दे आणि आम्ही तुला भरभरून द्यावा असं होऊ दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला आपण दानावर आशीर्वाद मागत आहोत.
आपले मस्तके परमेश्वर आपण झुकूया, डोळे बंद करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, वर्षभर 365 दिवस तू आम्हाला दिलंस. आम्ही तुला किती दिलं? 52 रविवार, 52 दिवस. पण त्या 52 दिवसांच्या बदल्यात तू आम्हाला 365 दिवस द्यावेत. ही तुझी कृपा आहे बाबा. आज आम्हाला समजू दे बापा. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आमचं हे दान स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी याचा उपयोग होऊ दे. आणि होऊ दे बापा परमेश्वरा, की ज्यांनी दिलेलं आहे त्यांना बरकतीचे आशीर्वाद मिळाल्यानंतर हे कळू दे की हे देवाने दिलेलं आहे. आणि तुझं गौरव होऊ दे बापा. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण प्रभोजन विधीकडे जात आहोत आणि आपण आत्मपरीक्षण केलेलं आहे. आपण भग्न अनुतप्त झालेला आहोत. आपण हे प्रभोजन घेण्यास पुढे येणार आहोत. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंड जाण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण. आपण प्रभोजन विधीला प्रारंभ करत आहोत. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये आपले एलिमेंट्स तयार ठेवलेले आहेत. कुटुंब प्रमुखाने हे एलिमेंट्स द्यायचे आहेत. प्रभोजन विधी गंभीर आहे. पावित्र्याने युक्त होऊन आम्ही तो पार पाडित आहोत. प्रभोजन विधीला आपण प्रारंभ करीत आहोत. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजारा पाजाऱ्यांशी प्रेमाने उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्न करत्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे प्रतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे, आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या,
तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सद्वृत्ती बाळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे आमेन. आपण सर्वांनी मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमचे चित्त शुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तुझा आहेस. यास्तव दयाघन प्रभो, तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठाई राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे आमेन. परमेश्वराला वाहण्याची प्रार्थना. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदा प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत करीत राहा अशी आपल्या पवित्र सुवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. या सवे दयाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवितो की तू आमचे ऐकणे असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस यांचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. प्रत्येकाने भाकर आपल्या हातामध्ये घ्यावी, भाकरीची प्लेट. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले गेले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडिली आणि आपल्या शिष्या देऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. सर्वांनी प्याला हातामध्ये घ्यावा, भाकरीची प्लेट खाली ठेवून द्यावी. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला हाती घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे नव्या कराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे आमेन. येशू कुटुंब प्रमुखाने घरातील सर्वांना भाकर द्यावी. मारले धुळ्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शरीर तुम्हाकरिता मोडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ ही भाकर घ्या, खा आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. ते शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले. कुटुंब प्रमुखाने प्याला हातामध्ये घ्यावा आणि सर्वांना द्यावा. प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त तुम्हाकरता सांडण्यात आलेला आहे त्याच्या स्मरणार्थ हा प्याला घ्या, प्या
आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. सर्वांनी प्याला प्राशन करावा. येण्याची माझा दोष घोर पुसेल सगळा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास तो दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो. आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र पवित्र सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरले आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभो, एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक ख्रिस्ता पवित्र आत्मा सहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागत आहोत. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवी बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. मंगला हे प्रेमला सवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे
शांतीचे, आशीर्वादाचे व देवाच्या विपुल आशीर्वादाचे असे